आपण आता पुढे जाऊया. आपण जर पुढे आलो अजून तर आपल्याला कळते की परमेश्वराने एक अद्भुत आणि एक चांगला सामर्थी, एक युनिव्हर्सल कॉव्हनंट, आपण ज्याला जागतिक किंवा ज्याला पूर्ण लोकांसोबत, मनुष्य जातीसोबत केलेला करार म्हणू शकतो, असा करार परमेश्वराने केला होता. त्याचं नाव आहे राजा दावीद. मी दाविदाचा करार आता का घेत आहे, कारण आपण काल येशूची वंशावळ पाहत असताना काही गोष्टी पाहिल्या. सो त्याच वचनाला धरून आपण आता पुढे जाणार आहोत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो आपण आपलं बायबल उघडूया. 2 शमूएल याचा 7वा अध्याय. ओके, प्रेज द लॉर्ड. आता आपण काल हे वचन पाहिलं होतं. आपण ज्यावेळेस ख्रिस्ताचं जो बायबल सांगतंय की ख्रिस्त जो आहे, जो दाविदाच्या सिंहासनावर किंवा दाविदाचा पुत्र असंही एके ठिकाणी म्हटलं आहे. तर हे किती खरं आहे, कसं आहे, यासाठी आपण काल ह्या गोष्टी पाहिल्या होत्या. प्रेज द लॉर्ड. सो आपण आता त्याच वचनापासून पुढे जात आहोत. इकडे एक करार परमेश्वराने दाविदासोबत केलाय. ज्यावेळेस दावीद आता राजा झाला आहे, सिंहासनावर बसला आहे, त्याचं राज्य आहे, अनेक ठिकाणच्या राजांबरोबर, वेगवेगळ्या देशांबरोबर युद्ध करून ज्यावेळेस दावीद राजा जिंकला आहे, शौल आता राहिलेला नाहीये. प्रेज द लॉर्ड. त्याचा जीव घेऊ पाहणारे सर्व शत्रू सुद्धा आता राहिलेले नाहीयेत. आणि अशा वेळेस नाही का सर्व त्याच्या राज्याला स्थिरता आलेली आहे. दाविदाने बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. परमेश्वराच्या कराराचा कोश दावीदपुरात आणलेला आहे. आणि हे सगळं असताना आता त्याचा स्वतःचा राजमहाल आहे आणि दावीद शांत बसलाय. आणि त्या काळात जो दाविदासोबत संदेष्टा होता, त्याचं नाव होतं नेथन, ओके, किंवा नाथान मराठीत म्हणतो आपण. हा जो नाथान संदेष्टा होता तो दाविदाकडे येतो आणि दाविदाला विचारतो, तू असं शांत शांत का? आणि दावीद त्यावेळेस विचार करू लागले. जर 7वा अध्याय पाहिला 2 शमूएल मध्ये, तर सुरुवातच अशी होते की राजा आपल्या राजमंदिरात राहू लागला आणि परमेश्वराने त्याच्या चोहोकडच्या शत्रूंपासून विसावा दिला. म्हणजे चारी बाजूने जे शत्रू होते त्यापासून आता त्याला स्थिरता आलीये, विसावा मिळालाय, शत्रू हरलेले आहेत आणि दावीद जो आहे आता आपल्या मंदिरामध्ये राहत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यावेळेस दावीद काय विचार करतो की मी गंधसरूच्या, म्हणजे मी किती सुंदर चांगल्या महालामध्ये राहते, परंतु परमेश्वराचा देवाचा कोश कुठे? कनातीच्या आतमध्ये, मंडपामधून, पडद्यांमधून, तंबूंमधून तो फिरत आहे. आणि मग त्यावेळेस नाही का नाथान म्हणतो, राजा मग तुला वाटतं ते कर ना, तू तर राजा आहे, तुला कोण अडवणार आहे? तुझ्या बरोबर परमेश्वर आहे, तू जे करशील ते परमेश्वराला मान्य होईल, असं नाथान संदेष्टा दावीद राजाला सांगतो. आणि त्याच वेळेस काय होतं माहितीये का? हे बोलल्यावर त्याच रात्री नाथान संदेष्टाला परमेश्वराचे वचन प्राप्त होतं आणि ते शब्द, ओके, बायबल सांगतं, मी इस्रायल लोकांस मिस्र देशातून बाहेर काढले त्या दिवसापासून आजपर्यंत माझा निवास कधी मंदिरात झाला नाही. पहा, 2 शमूएल 7:6 मध्ये देवाचं वचन काय म्हणतं? नाथान संदेष्टाला यहोवा परमेश्वर म्हणतोय की इस्रायलाला मोशेने जसं मिस्र देशातून बाहेर काढलं तेव्हापासून माझ्यासाठी कधी कोणी मंदिर बांधलं नाही. मी कनातीतून, डेऱ्यांमधून, मंडपांमधून, तंबूंमधून मी भ्रमण करत आहे. मी इस्रायल लोकांसह जिकडे तिकडे भ्रमण करीत फिरलो आणि इस्रायल वंशाला लोकांची जोपासना करण्याविषयी मी त्यांना आज्ञा करत असे. परंतु मी कधीच कोणाला असं बोललं नाही की माझ्यासाठी गंधसरूचं मंदिर का बांधलं नाही, माझ्यासाठी सुंदर मंदिर का बांधलं नाही, असं मी कधी कोणाला बोललो नाही. तर परमेश्वर म्हणतो, माझा सेवक दावीद याला जाऊन सांग की तू माझ्या प्रजेचा म्हणजे इस्रायलाचा अधिपती व्हावे, म्हणून मी तुला मेंढवाड्यांच्या मागे, तू मेंढरांच्या मागे फिरत असताना तुला तिकडून आणलंय. दावीद तू कोण होता? एक साधा मेंढपाळ होता. तू मेंढवाड्यामध्ये मेंढरांच्या मागे फिरत होता, पण माझ्या इस्रायलाचा तू राजा, माझ्या इस्रायलाच्या प्रजेचा तू अधिपती व्हावं म्हणून मी तुला बोलवलंयस. जिकडे तू गेलास तिकडे परमेश्वर म्हणतो, दावीद मी तुझ्या सोबत राहिलोय. तुझ्या सर्व शत्रूंना मी हरवलं, तुझ्या समोर त्यांचा उच्छेद केला आणि पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले त्यांच्या नावाप्रमाणे मी तुझे नाव थोर करेन. आता इकडे परमेश्वर नेथन संदेष्टाद्वारे दाविदाला काही म्हणत आहे. ओके, सगळ्यात पहिलं पहा, मी ज्या गोष्टी सांगते ना त्याला एक तर नंबरिंग करा किंवा त्याला अंडरलाईन करा. सगळ्यात पहिलं परमेश्वर काय म्हणतो की मी तुझे नाव थोर करीन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आय विल मेक युअर नेम ग्रेट. हालेलुया. त्याच्यानंतर परमेश्वर म्हणतो, मी आपल्या इस्रायल लोकांसाठी एक स्थान नेमून देईल, म्हणजे त्यांच्यासाठी एक निश्चित अशी जागा असेल, ते भटकणार नाही, इकडून तिकडे नुसते प्रवास करत राहणार नाही. पहिला आहे मी तुझं नाव थोर करीन, मग मी तुझ्या आपल्या इस्रायलासाठी एक स्थान नेमून देईन आणि तिथे मी त्यास रुजवीन, म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करून राहतील.
वस्ती करून राहतील आणि तिथून पुढे ते कधी ढळणार नाहीत. ते कधीच तिकडून ढळणार नाहीत. सो त्यांची वस्ती कायमची असेल, निरंतरची असेल. प्रेज द लॉर्ड. ही तिसरी गोष्ट आहे. त्याच्यानंतर परमेश्वर काय म्हणतो माहितीये का? मी तुझ्या शत्रूंपासून तुला विसावा दिला आहे. परमेश्वर तुला म्हणत आहे की मी तुझे घराणे कायमचे स्थापिन. चौथा ब्लेसिंग. ओके, परमेश्वर म्हणतो त्याला, दाविदाला, मी तुझं घराणं, दावीद तुझ्या घराण्यातून आलाय, जी तुझी वंशावळ आहे, जे तुझे जनरेशन्स येणार आहे, तुझ्या ज्या पिढ्या येणार आहेत, ओके, त्या पिढीला, तुझ्या घराण्याला मी कायमचं स्थापिन आणि तुझे दिवस पुरे झाले. आता हे झालं, दाविदाला परमेश्वर पुन्हा बोलतोय की तुझे दिवस पूर्ण झाले, तू मरण पावलास, म्हणजे तू काय आपल्या पूर्वजांजवळ जाऊन निसशील आणि तुझ्या पोटच्या वंशजास. त्याच्या पुढचा हा ब्लेसिंग. ओके, कितवा आहे? कोणी नंबरिंग करते? तुझे नाव थोर करीन, तुझ्या लोकांसाठी एक स्थान नेमून देईल, वस्ती करून राहतील, ते कधी ढळणार नाहीत. मग पाचवं आहे तुझे घराणे कायमचे स्थापिन आणि सिक्स्थ आहे तुझ्या पोटच्या वंशजास, तुझ्या पोटच्या वंशजास तुझ्या मागून स्थापून त्याचे राज्य स्थिर करेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. या गोष्टी प्लीज अंडरलाईन करा. तुझ्या पोटच्या वंशजास तुझ्या मागून स्थापून त्याचे राज्य स्थिर करेल. तुझं वंशज किंवा तुझा पुत्र माझ्यासाठी मंदिर बांधील, मी त्याचे राजासन कायमचे स्थापिन. प्रेज द लॉर्ड. राजासन, राज्य आणि राजासन. ओके, दोन्ही गोष्टी. मी त्याचे राजासन कायमचे स्थापिन. हा पुढचा आशीर्वाद आहे. परमेश्वर म्हणतो की जशी अधर्म केल्यास मनुष्य दंडाने शिक्षा करतो, तशी त्याने चूक केली तर मी त्याला शिक्षा करेन, फटके देईन, पण तुझ्या पुढून घालून दिलेल्या शौलासारखं कायमचं मी त्याचा त्याग करणार नाही. माझी कृपादृष्टी त्याच्यावर बनून राहणार. प्रेज द लॉर्ड. त्याच्यावरची माझी कृपादृष्टी दूर होणार नाही. हा अजून एक पुढचा ब्लेसिंग आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यावरची माझी म्हणजे तुझ्या पुत्रावरची किंवा तुझ्या जो पोटचं फळ येणार आहे, तुझ्या वंशजावरची माझी कृपादृष्टी कायमची राहील. त्यानंतर तुझे घराणे व तुझे राज्यही तुझ पुढे अढळ राहतील. दाविदाला काय म्हणतोय? तुझं घराणं आणि तुझं राज्य हे सदैव टिकून राहणार. तुझी गादी कायमची स्थापित होईल. हा अजून एक पुढचा आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. मी ह्या गोष्टी तुम्हाला का अनुक्रमाने किंवा अंडरलाईन करायला सांगितल्यात? कारण हा एक करार परमेश्वराने केला आहे. प्रेज द लॉर्ड. दाविदासोबत परमेश्वर म्हणाला दाविदाला की मी कधी कंप्लेंट केली नाही, माझ्यासाठी गंधसरूचं मंदिर बांधा, तुम्ही इस्रायल लोक जसे चालले तसं तुमच्या सोबत मी चाललो, मंडपातून, डेऱ्यातून, कनातीमधून मी फिरलो, मला काहीच वाईट वाटलं नाही. पण दावीद, मी तुला, तू मेंढरांच्या मागे जात असताना तुला बोलावून आणला आणि मी तुला, तू एक मेंढपाळ होता, पण मी तुला माझ्या प्रजेचा, इस्रायलाचा अधिपती किंवा राजा केला आहे, पण तरीही तू माझ्यासाठी मंदिर बांधणार नाही, तर तुझं पोटचं फळ, तुझा वंशज, तुझा पुत्र जो आहे तो माझ्यासाठी मंदिर बांधेल. प्रेज द लॉर्ड. हा करार का महत्वाचा आहे? आपण कराराबद्दल भरपूर खूप गोष्टी व्यवस्थित अगदी सविस्तरपणे शिकलेलो आहोत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता हा करार जो आहे, हा आपला जो आपण करार शिकत आहोत, परमेश्वराने दाविदासोबत केला होता. सगळ्यात पहिलं लक्षात घ्या की हा करार सुद्धा ना, इट इज लाईक अनकंडिशनल प्रॉमिस. ओके, परमेश्वराने हा दाविदासोबत कुठलीही शर्त अट न ठेवता दिलेलं अभिवचन आहे. दाविदाच्या घराण्यासोबत हा जो करार केला आहे, याच्यामध्ये परमेश्वराने कुठलीही अट ठेवलेली नाही. इट इज लाईक गॉड सेड, ओके, डेव्हिड, these things I will give it to you, your children will establish, I will give them land, eternal dynasty, they will like your kingdom, your throne will last forever. Praise the Lord. बरेचसे आशीर्वाद परमेश्वर दाविदाला देत गेला. हा जो करार आहे, याला आपण नाही का परमेश्वराने दाविदाच्या घराण्यासोबत केलेला एक अनकंडिशनल करार म्हणू शकतो. वाय अनकंडिशनल? परमेश्वराने इकडे नाही का एक्सपायरी डेट दिली नाही की दावीद, जर तू असं केलं ना मग हा करार मोडला किंवा तू जिवंत आहे तोपर्यंत नाही. परमेश्वर म्हणाला तुझ्या पुत्रांसोबत, तुझ्या पोटच्या फळ, तुझ्या वंशाचा सोबत निरंतरच अढळ राहणारा, याचा अर्थ दाविदाचे जे वंशज आहेत त्यांच्यासोबत कंटिन्युअस लाईक परमेश्वराने हा निरंतरचा करार केलेला आहे. हा करार आपण का शिकत आहोत? कारण या कराराचा भाग तुम्ही आणि मी आहोत म्हणून. प्रेज द लॉर्ड. सो इकडे परमेश्वराने दाविदासोबत हा करार केला. हा करार दाविदाच्या ओबिडियन्सवर, दाविदाच्या आज्ञाधारकपणावर अवलंबून नव्हता. प्रेज द लॉर्ड. हा करार परमेश्वराच्या चांगुलपणावर अवलंबून होता, परमेश्वराच्या दया आणि कृपेवर अवलंबून होता. सो दाविदासोबत जो करार केला, हा करार खूप महत्वाचा आहे.
कारण हा करार अनकंडिशनल आहे. याच्यामध्ये परमेश्वराने कुठली डूज डोंट्स किंवा कुठली अट ठेवलेली नाहीये. हा करार परमेश्वराने एका संपूर्ण घराण्यासोबत केलेला आहे. हा करार परमेश्वराने व्हॉट वी कॅन से दाविदाच्या आज्ञाधारकपणावर नाही तर परमेश्वराच्या चांगुलपणावर, त्याच्या प्रेमावर, दयेवर, कृपेवर अवलंबलेला हा करार आहे. ओके, द बेसिस ऑफ दिस कॉव्हनंट इज गुडनेस ऑफ गॉड. प्रेज द लॉर्ड, नॉट द ओबिडियन्स ऑफ किंग डेव्हिड. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो आपण ज्या गोष्टी पाहिल्या, तुम्हाला हीच वचनं नाही का, तुम्ही आता जे पाहिलं तेच तुम्हाला एक इतिहास 17:11 ते 14 मध्ये सुद्धा दिसेल. एक इतिहास याचा 17वा अध्याय 11 ते 14 हे जर वचन वाचलं तर हाच रेफरन्स आहे. हीच गोष्ट इतिहासाच्या पुस्तकात पण लिहिलेली आहे. पहिल्या इतिहास आणि 2 शमूएल मध्ये लिहिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. दोन्हीकडे तुम्हाला सेम गोष्टी दिसतील. प्रेज द लॉर्ड. सो इकडे ना 3 गोष्टी आहेत. ह्या एका करारामध्ये 3 पार्ट आहेत. ओके, सगळ्यात पहिलं जे आपण वाचलं त्याच्यामध्ये परमेश्वर काय म्हणतो माहितीये का? परमेश्वर म्हणतो, दावीद मी तुझ्या सोबत. ओके, परमेश्वर म्हणतो, इथे परमेश्वर दाविदाला म्हणतो की दावीद मी तुझं नाव थोर करेन, मी तुझं नाही का तुला एक स्थान नेमून देईल इस्रायल लोकांचं वगैरे अशा. सो सगळ्यात पहिले काही ब्लेसिंग्स दाविदासाठी दिलेत. नंतर परमेश्वर म्हणतो दावीद तू मरण पावलास ना, की त्याच्यानंतर सुद्धा परमेश्वर म्हणतो दावीद तू मरण पावलास, तू आपल्या पूर्वजांकडे जाईल. पण हा करार तिकडेच थांबणार आहे का? तिकडेच हा करार संपणार आहे का? नाही. परमेश्वर म्हणतो तुझ्या नंतर सुद्धा, ओके, तुझ्या पोटच्या फळासाठी, ओके, प्रेज द लॉर्ड, तुझ्या मागून तुझ्या पोटच्या वंशजास तुझ्या मागे मी स्थिर करेन, राज्य नेमून देईल, त्याचं राजासन टिकून राहील आणि मी त्यांना शिक्षाही करेन आणि मी त्यांना वाचवेन सुद्धा. मी त्यांच्यावरची कृपादृष्टी नाहीशी करणार नाही, असं परमेश्वर म्हणतो. सो दाविदाला ह्या करारामध्ये ब्लेसिंग दिलेत. दाविदाच्या पोटच्या वंशजाला किंवा त्याच्या येणाऱ्या पिढी जी आहे, त्याच्यानंतर जी येणारी पिढी आणि पिढींमागून पिढी आहे, त्याची जनरेशन आहे, त्यांच्यासाठी ब्लेसिंग्स आहेत. प्रेज द लॉर्ड. अजून तिसरे कोणासाठी आहेत? मी म्हणाले ना मग या करारामध्ये 3 पार्ट आहेत. तिसरा कोणता आहे? बरं, आपण हा करार का शिकत आहोत? तुम्हाला लाईक मी तर सांगितलं तुम्हाला की आपण कनेक्टेड आहोत, पण कधी विचार केलाय या गोष्टीवर की परमेश्वराने दाविदाला जे सांगितलं होतं की तू नाही तुझा पुत्र माझ्यासाठी मंदिर बांधेल किंवा मी तुझं घराणं कायमचं स्थापीन, या वचनावर, या गोष्टींवर कधी विचार केलाय? डू यू थिंक इट इज अ कॉव्हनंट? हा एक करार आहे की नाही? इथून सुरुवात आपण करूया. प्रेज द लॉर्ड. कारण आपण करार परमेश्वर कसा करतो, करार काय आहे, या गोष्टी बऱ्याच डिटेलमध्ये आपण शिकलोय. मग आपण आतापर्यंत ज्या प्रकारचा करार पाहिला, ज्या प्रकारे करार केला जातो, ज्या प्रकारे 2 लोकांमध्ये काही गोष्टींची देवाणघेवाण होते, करार स्थापिला जातो, आपण पाहिलं की यहुदी लोक काय म्हणतात, लेटस कट अ कॉव्हनंट म्हणतात. म्हणजे आपण करार करूया असं नाही म्हणत, ते म्हणतात आपण करार कापूया, लेटस कट अ कॉव्हनंट. कारण काही गोष्टी परमेश्वराने अब्रामासोबत करार करताना केल्या होत्या. नोहाने सुद्धा कराराच्या वेळेस वेदी बांधली होती. मग त्या ज्या गोष्टी आपण शिकलो त्या गोष्टींमध्ये आता दाविदासोबत परमेश्वर जे बोललाय ते बसतंय का सगळं? प्रेज लॉर्ड. करारामध्ये या गोष्टी फिट होत आहेत का? विचार केलाय कधी? इथे काय लिहिले हेडिंग? देवाचा दाविदाशी करार. पण नाही, हे आपण जे आतापर्यंत वाचलं त्यामध्ये कुठेच असं मी करार करेन, मी हे करेन असं परमेश्वर नाथान संदेश त्याला बोलतच नाही. म्हणून नाही का आपण आतापर्यंत ज्या प्रकारे करार केला जातो, वेदीवर म्हणा, अर्पण करून म्हणा, किंवा होम वेदीवर प्राण्यांचं अर्पण करून, किंवा कुठल्याही प्रकारचे अट ठेवली जाते, किंवा डायरेक्ट त्या व्यक्तीशी बोललं जातं. आपण आतापर्यंत जे जे नाही का टिपिकल करार पाहिले त्याच्यामध्ये हा करार जर पाहिलं तर बसत नाही. काही लोक म्हणतात हा करार नाहीये, काही लोक म्हणतात हा आहे. आपण बायबल मधून पाहूया. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला जर आधी आपण जे कराराविषयी शिकलो त्याच्यामध्ये हा करार म्हणून बसतो का? जसं सिस्टर म्हणाल्या, खूप अक्युरेटली, खूप छान म्हणाल्या की आपण ह्याला आशीर्वाद बोलू शकतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि मी म्हणाले ह्याच्यामध्ये 3 भाग आहेत. एक तर दाविदाला परमेश्वराने दिलेले आशीर्वाद बोलूया, दुसरं त्याच्या जनरेशनला दिलेलं, आणि तिसरं कोणासाठी आहे हे आपण अजून पाहिलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट पण खूप महत्वाची आहे. पण हा करार, मग हा जर करार नाहीये तर मी कराराच्या विषयामध्ये तुम्हाला का शिकवते, आपण आज ते शिकून घेऊया. प्रेज द लॉर्ड.
सगळ्यात पहिलं म्हणजे नवा हा करार झाला ना? आशीर्वाद. नवा करार नवा करार येशूच्या रक्ताने झाला. आणि तिच्या प्रेज द रक्ताने. लॉर्ड. या करारातून ख्रिस्त आला. प्रेज द लॉर्ड. पण नवा करार येशूच्या रक्ताने झाला. पण मग हा कोणता आहे? आता इकडे दावीद कोण आहे? एक यहुदा वंशामध्ये जन्मलेला इस्रायलाचा राजा आहे. आपण काय पाहिलं? परमेश्वर दाविदाला म्हणतो, मी तुझं नाव थोर करेन, मी माझ्या इस्रायलासाठी एक स्थान नेमून देईल, तुझं राजासन अढळ राहील, मग तुझ्या मागे तुझ्या मुलाला मी राजा नेमेन, त्याचं राज्य मी बळकटी आणेल, त्याचं राज्य मी स्थिर करीन, त्याचं राजासन कायमचं असेल, माझी कृपादृष्टी त्याच्यावर राहील, तुझं घराणं आणि तुझं राज्य हे कायमचं टिकून राहतील, अढळ राहतील, तुझी गादी किंवा तुझं सिंहासन हे कायमचं स्थापित होईल. सो ह्या गोष्टी परमेश्वर बोलाय. सो इट इज लाईक आपण विचार केला ना सहज वाचता वाचता तर वाटतं की दाविदाला आणि त्याच्या संततीला, त्याच्या वंशजाला परमेश्वराने काही आशीर्वाद दिलेत. म्हणजे हा एका टिपिकल यहुदा वंशासाठी केलेला करार आपण बोलू शकतो किंवा यहुदा वंशासाठी दिलेले आशीर्वाद आपण बोलू शकतो. प्रेज द लॉर्ड. पण तरी सुद्धा मी जे तिसरी गोष्ट बोलते ना त्याच्यामध्ये तुमचा आणि माझा समावेश आहे. आपण कसं ते पाहूया. यामध्ये ह्या करारामध्ये किंवा या आशीर्वादामध्ये 3 भाग आहेत. ओके. सगळ्यात पहिलं दाविदासाठी ब्लेसिंग्स आहेत, त्याच्या वंशासाठी, त्याच्या पोटच्या फळासाठी, संततीसाठी, आणि तिसरे आपल्यासाठी आहे. कसं? ओके. कोणीतरी बायबल आपलं उघडा. 2 शमूएल याचा 7वा अध्याय, याचं 18 आणि 19 हे वचन कोणीतरी वाचा. 2 शमूएल 7, 18, 19. आमेन. प्रेज द लॉर्ड. इकडे तुम्ही लक्ष दिलं आहे का? का हा ही आशीर्वाद वचन किंवा ह्या गोष्टी करारामध्ये येतात? पाहूया. पहा, ज्यावेळेस नाथन संदेष्टाने परमेश्वराचा वृत्तांत दाविदाला कळवला, दावीद काय म्हणतो? बायबल सांगते, सर्व वचने व दर्शने जशीच्या तशी नाथानाने दाविदास कळविली. मग दावीद राजा आज जाऊन परमेश्वरासमोर बसून म्हणाला. हे ऐकलं दावीद राजा त्याच्या आतल्या खोलीमध्ये गेला असेल, देवाच्या समोर बसला आणि तो म्हणतो, हे प्रभू देवा, मी कोण व माझे घराणे काय की तू मला इथवर आणावे? काय दावीद म्हणतो ना, एक एक शब्दाकडे लक्ष द्या. याच्यामध्ये हा तिसरा भाग जो आहे, जो खूप मोठा आशीर्वादाचा भाग, तो तुम्ही आणि मी कसे आहात आपण पाहूया. इकडे दावीद म्हणतो, मी कोण व माझे घराणे काय? मी कोण आहे? माझं घराणं काय? मी मेंढपाळ होतो, तू राजा बनवलं. मी एवढं, माझ्या शत्रू माझ्या मागे होते, मला परमेश्वर तू स्थिर केला आहे. आज जे काही आहे, माझं घराणं म्हण किंवा माझं वंशज म्हण, आम्ही कोण आहोत की तू मला इथपर्यंत आणावं? प्रेज द लॉर्ड. 19वं वचन, हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या दृष्टीने ही केवळ लहान गोष्ट आहे. तू आपल्या सेवकाच्या घराण्या संबंधाने, खूप व्यवस्थित लक्ष देऊ नये का? आपण खूप हळूहळू एक एक शब्दाचं विश्लेषण करूया. तू आपल्या, म्हणजे दावीद म्हणतोय की माझ्याबद्दल, ओके, स्वतःबद्दल, तू आपल्या सेवकाच्या घराण्या संबंधाने, म्हणजे दावीदाला ज्यावेळेस परमेश्वर म्हणतो, मी तुझं घराणं कायमचं स्थापिन, तुझं राजासन टिकून राहील, तुझं राज्य आणि घराणं ही तुझ्या पुढे अढळ आहेत, तर दावीद म्हणतो, तू हे जे आशीर्वाद मला दिले, यामध्ये मी दावीद जो तुझा सेवक, माझ्या घराण्या संबंधाने पुढील बऱ्याच काळाचे तू सांगून ठेवले आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे येणाऱ्या अनेक पिढ्यांविषयी, अनेक जनरेशन विषयी, अनेक हजारो वर्षांबद्दल तू सांगून ठेवले आहे. पुढील बऱ्याच काळाचे, म्हणजे दावीदाला समजलं नाथान संदेशाच्या मुखात परमेश्वराने काय वचन टाकले. पुढील बऱ्याच काळाचे सांगून ठेवले आहे. हे प्रभू परमेश्वरा, हे सर्व तू मानवी व्यवहारासारखे केले आहे. पुढे वचन काय सांगते? हे प्रभू परमेश्वरा, हे सर्व तू मानवी व्यवहारासारखे केले आहे. इकडे असं ना, काय जो शब्द वापरलाय ना, हा खूप महत्वाचा आहे. ज्या वेळेस इथे वचन सांगतं की पुढील बऱ्याच काळा संबंधाने, हा बराच काळ कोणाला दाखवतो माहिती? हा बराच काळ येशू ख्रिस्ताच्या आगमनाला, परराष्ट्रीयांचं तारण होणं, आता जे आपण सगळे नाही का तारणाचा भाग बनलो आहोत, आता जे घडत आहे किंवा देवाचं आगमन होईपर्यंत, स्वर्ग किंवा मंडळी उचलली जाण्यापर्यंत आणि परमेश्वर येण्यापर्यंतचा जो काळ आहे, इथे दावीद राजाला समजले की परमेश्वराने करार त्याच्यासोबत केला. दावीद कोण आहे? की इस्रायली आहे, की यहुदी पुरुष आहे, देवाचा निवडलेला आहे. इथे करार त्याच्यासोबत, त्याच्या घराण्यासोबत केलाय. याच्यामध्ये तुम्ही आणि मी कुठून येणार? प्रेज द लॉर्ड. पण ज्या वेळेस हा करार केला, का हा करार आहे ती गोष्ट इकडे दिली आहे. कारण देवाचं वचन काय सांगतं की
पुढील बऱ्याच काळा संबंधाने तू माझ्या सेवकाच्या घराण्या संबंधाने हे सांगून ठेवलं आहे, हे सर्व तू मानवी व्यवहारासारखं केलं आहे. याचा अर्थ इकडे काहीतरी आशीर्वाद दाविदाच्या घराण्याला धरून संपूर्ण जगाच्या दृष्टीने समस्त मनुष्य जातीच्या वतीने परमेश्वर बोलवते. म्हणून दावीद इकडे असं नाही म्हणाला, पहा 19 वचन, दावीद असं नाही म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या दृष्टीने ही केवळ लहान गोष्ट आहे. तू आपल्या सेवकाच्या घराण्या संबंधाने किंवा तू आपला सेवक दावीद याच्या घराण्या संबंधाने पुढील बऱ्याच काळाचं सांगून ठेवले. हे प्रभू परमेश्वरा, हे तू अगदी इस्रायली लोकांसाठी मनुष्य व्यवहाराने केले असं नाही लिहिलेलं आहे. किंवा तो असं नाही म्हणालाय की नाही का तू हे इस्रायलासाठी केलंय, दाविदाच्या संतानासाठी केलंय. तो म्हणतो मानवी व्यवहारासारखे. जर इकडे इंग्लिश मध्ये पाहिलं ना तर तिकडे लिहिले ह्युमन काइंड, मॅन काइंड. आणि ऍक्च्युअल हिब्रू भाषेमध्ये जर तुम्ही हे वचन पाहिलं ना 2 शमूएल 7:19 तिकडे लिहिलेलं आहे मानवी व्यवहारा संबंधाने लिहिलेले. तिकडे शब्द काय वापरलाय, हा ऍडम किंवा ADMA. ऍडमला इब्रू भाषेमध्ये म्हणतात ऍडमा किंवा अदमा. आणि इकडे जो शब्द वापरलाय तो हा आदमा असा शब्द वापरलाय. आदम याचा अर्थ काय होतो, परमेश्वरासारखा, परमेश्वराच्या स्वरूपात, स्वरूपात आणि परमेश्वरासारखा. ओके, इन द लाइकनेस अँड द इमेज ऑफ गॉड, प्रतिरूपात आणि परमेश्वराच्या स्वरूपामध्ये. सो इकडे जेव्हा इब्री भाषेमध्ये ऍक्च्युअल शब्द जो वापरलाय आदमा किंवा हा आदमा, ओके, जो इब्रू भाषेत शब्द वापरलाय त्याचं जर विश्लेषण पाहिलं तर असा होतो की हा करार आपल्या सेवकाच्या घराण्या संबंधाने पुढील बऱ्याच काळाचं तू सांगून ठेवलंय. हे प्रभू परमेश्वरा, हे सर्व तू मानवी व्यवहारासारखे, किंवा इथे आपण जर ऍक्च्युअल शब्द टाकला ऍडमा तर त्याच्यानुसार काय होतं, जे तुझ्या प्रतिरूपेत आहे, जे तुझ्या समान आहेत त्यांच्या सारखं तू केलंय. सो दोज हु आर क्रिएटेड इन द इमेज अँड द लाइकनेस ऑफ गॉड, जे प्रभू परमेश्वराच्या, ओके, प्रतिमेमध्ये आणि प्रतिरूपाचा आणि देवाचे प्रतिरूप असा, ओके, जे परमेश्वराच्या प्रतिमेमध्ये निर्माण केलेले आहेत त्या सगळ्यांच्या संबंधाने परमेश्वराने ही वृत्तांत दिलेला आहे किंवा ही गोष्ट करून ठेवली आहे. सो हा करार भलेही परमेश्वराने दाविदासोबत केलाय, दाविदाच्या घराण्यासोबत स्थापिला आहे, परंतु दाविदाच्या घराण्यापासून हा करार संपूर्ण मनुष्य जातीसाठी केलाय. म्हणून ह्या कराराचा जो तिसरा आणि महत्वाचा भाग आहोत ते तुम्ही आणि मी आहोत. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत ही गोष्ट तुम्हाला समजणार नाही, तुम्हाला ख्रिस्ताचे ह्या घराण्यातून येणं समजणार नाही, ख्रिस्ताला दाविदाचा पुत्र का म्हटलंय हे समजणार नाही तुम्हाला, आणि जर ख्रिस्त दाविदाचा पुत्र तर तो परमेश्वराचा पुत्र कसा, ही गोष्ट तुम्हाला समजणार नाही. प्रेज द लॉर्ड. आपण काल बऱ्यापैकी आपण ना खूप सविस्तरपणे ही गोष्ट पाहिली आहे. इकडे ज्यावेळेस दावीद राजा म्हणतो की तू आपल्या सेवकाच्या घराण्या संबंधाने पुढील बऱ्याच काळाचे सांगून ठेवले, म्हणजे तू येणाऱ्या संपूर्ण वर्षांविषयी, बऱ्याच काळांविषयी तू सांगून ठेवले, आणि हे सर्व तू मानवी व्यवहाराप्रमाणे किंवा एखाद्या मनुष्यासोबत जसा व्यवहार केला जातो, जे तुझ्या प्रतिमेमध्ये, दोज हु आर इन युअर इमेज अँड लाइकनेस, त्यांच्या सोबत, ह्युमन काइंड सोबत आपण जसं व्यवहार करतो तसं तू केला आहे. म्हणून यामध्ये संपूर्ण मनुष्य जातीचा समावेश आहे, ज्याच्यामध्ये आपण काही करत नाही तर तो करतोय. प्रेज द लॉर्ड. ज्याच्यामध्ये आपल्या आज्ञाधारकपणावर नाही, त्याच्या कृपेवर गोष्टी आहेत की परमेश्वर म्हणाला मी तुझं घराणं कायमचं स्थापिन, मी तुझं राजासन टिकवून ठेवेल, ते अढळ आहे. ही गोष्ट समजून घ्या. या कराराचा भाग तुम्ही आहात. जर असं सहज पाहिलं आपण नाही का, काही फार विचार न करता तुम्हाला काय, हा तर दाविदासोबत केलाय, त्याच्या संततीसोबत केलाय, आपण तर परराष्ट्रीय, आपण तर ख्रिस्तामध्ये विश्वासाने तारण पावलेले लोक आहेत. पण विश्वासाने तारण पावण्यासाठी सुद्धा हा करार परमेश्वराने दाविदाद्वारे संपूर्ण मनुष्य जातीसोबत केला होता. हा खूप महत्वाचा करार आहे. प्रेज द लॉर्ड. दॅट्स वाय इट इज युनिव्हर्सल कॉव्हनंट. बरं, हा करार का म्हणायचं? प्रेज द लॉर्ड. याचं सुद्धा उत्तर मी देते तुम्हाला. स्तोत्र संहिता 79, ओके, याचं 3रं आणि 4थं वचन कोणीतरी वाचा. स्तोत्र संहिता साम्स 89, 3 and 4. 79 नाही, स्तोत्र संहिता 89, 3 आणि 4 वचन. दाविदाशी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इकडे काय दिलंय, मी आपल्या निवडलेल्या पुरुषाशी करार केला आहे, करार केला आहे. दिस इज ऑल्सो वन ऑफ द कॉव्हनंट. हा सुद्धा एक करार आहे. स्तोत्र संहिता 89 जर वाचलं, देवाचा दाविदाशी करार,
2 शमूएल 7 वाचलं, दाविदाशी परमेश्वराने केलेला करार. करार करार हा शब्द वापरला इकडे. प्रेज द लॉर्ड. ऍक्च्युअली इब्रू भाषेचं ट्रान्सलेशन जरी पाहिलं तर करारच होतंय. प्रेज द लॉर्ड. सो इकडे देवाचं वचन काय सांगतं माहितीये का, की परमेश्वराने दाविदाशी करार केले. आणि परमेश्वर 3ऱ्या वचनामध्ये इथे सांगतं, आपल्या निवडलेल्या पुरुषाशी मी करार केलाय. सो दाविदासोबत मी एक करार केलाय असं परमेश्वर म्हणतोय. मी आपला सेवक दावीद ह्याच्याशी शपथ वाहिली आहे. मी करार केलाय, मी शपथ वाहिली आहे. मी तुझ्या संततीची परंपरा सर्व काळ चालवीन. तुझे राजासन सर्व पिढ्यांसाठी स्थिर स्थापीन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्ही ह्या घराण्याचा भाग आहात. ख्रिस्ताद्वारे तुम्ही या कुळाचा भाग आहात, या वंशाचा भाग आहात. तुम्ही परमेश्वराची संतती कशी आहात, कोणत्या लाईनद्वारे आहात हे समजून घ्या. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही, आता वेळ नाही आपल्याकडे, पण स्तोत्रसंहिता 89 हे स्तोत्रसंहिता 19 पासून जर 37 पर्यंत वाचल्याने तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील की कसा दाविदापासून हा करार येतो, कसं ख्रिस्ताला दर्शवितो, कशा गोष्टी पूर्ण केल्या जातात, कसं नियमशास्त्र पूर्ण केल्याबद्दल लिहिलंय, कसं मग त्यांनी जरी नियमशास्त्र मोडलं तरी मी कशी त्यांच्यावर दया करेन, या गोष्टी ना इथे पुढे लिहिलेल्या आहेत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो माझी दया मी त्यांच्यावरची दूर करणार नाही. त्यांनी आणि तिने जरी वागले, त्यांनी नियमशास्त्र मोडलं तरीही, आणि मी आपला करार. 34 वचन सांगतं बघा, तुमच्या बायबलमध्ये अंडरलाईन करा किंवा नोट्स मध्ये लिहून ठेवा. स्तोत्रसंहिता 89 याचं 28 वचन, मी आपली दया त्याच्यावर सर्व काळ कायम राखीन, त्याच्याशी केलेला माझा करार अढळ राहील. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुढे 34 वचन, मी आपला करार मोडणार नाही. माझ्या मुखातून जे निघाले ते मी बदलणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द आमेन. लॉर्ड. परमेश्वर म्हणतो माझ्या मुखातून जे निघाले ते मी कधी बदलणार नाही. या कराराचा भाग तुम्ही आहात. नवीन करार जो रक्ताने झालाय त्याची सुरुवात इकडून झाली. You know, this covenant is the extension of the covenant God made with Abraham. Praise the Lord. अब्राहमासोबत जो करार केला ना, त्या कराराचं नाही का हे तो करार पुढे एक्सटेंड होतो दाविदासोबत, आणि तोच करार पुढे जातो ख्रिस्तासोबत. प्रेज द लॉर्ड. मी का गोष्टी तुम्हाला सांगते, एव्हरी कॉव्हनंट इज इंटर रिलेटेड. प्रत्येक करार ना हा एकमेकांशी जोडलेला आहे, कनेक्टेड आहे. एक करार, दुसरा करार, तिसरा करार, परमेश्वर करार करत गेला, त्या त्या काळात लोकांना सांभाळत गेला, आणि आजपर्यंत परमेश्वर आपल्या सोबत या कराराद्वारे हे रिलेशनशिप सांभाळू नये. परमेश्वर काय म्हणतो 89:34 वचन, मी आपला करार मोडणार नाही. गॉड इज सेइंग मी मोडणारच नाही. मी हा करार कायमसाठी टिकवून ठेवणार, आणि माझ्या मुखातून जे निघालं ते निघालं, मी ते बदलणार नाही. एक वार मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे की मी दाविदाला कदापि दगा देणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणजे दाविदाची संतती जरीही ते चुकीचं वागले, ते नाही का नियमशास्त्र मोडलं किंवा त्यांनी वाईट गोष्टी केल्या, तरी मी दाविदाशी जे बोललो ते करणार. आणि ह्याच एका गोष्टीमुळे दाविदाच्या लाईन मधून ख्रिस्त आला. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने ते राजासन, ते राज्य अढळ ठेवलं, ते टिकवून ठेवलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि इकडे परमेश्वर म्हणतो पहा या वचनामध्ये, एक मी दाविदाला कदापि दगा देणार नाही. बरोबर. 35 वचन 89:35 परमेश्वर म्हणतो मी दाविदाला दगा देणार नाही. 2 वचन असून जर खाली आले ना तर 38 वचन, तरी पण तू आपल्या अभिषिक्ताचा त्याग केला, त्याचा अव्हेर केला, त्याच्यावर संतप्त झालास, तू आपल्या सेवकाशी केलेला करार अवमानिला आहे. प्रेज द लॉर्ड. ही कोणती गोष्ट आहे? म्हणजे हे जर स्तोत्रसंहिता एकूण एक वाक्य तुम्ही नीट वाचलं ना तर तुम्ही गोंधळून जाल, पण अजून लक्ष देऊन वाचलं तर तुम्हाला समजेल की परमेश्वराने करार कसा पूर्ण केला आहे. परमेश्वर काय म्हणतो दाविदाला इथे 34 आणि 35 वचनात, मी करार मोडणार नाही, माझ्या मुखातून निघालं ते निघालं, आता ते बदलणार नाही. इट इज एस्टॅब्लिश फॉर एव्हर. म्हणजे ही गोष्ट तर बदलणार नाही. पण परमेश्वर म्हणतो की मी दाविदाला कदापि दगा देणार नाही. असं नाही होणार की दाविदाचं नाही का वंश इथेच खुंटला, आता नाही का हे लोकांचा नाश झाला, पुढे नाही का दुसऱ्या लोकांनी उंच केलं नाही. पण पुढे वचन सांगते, तरी पण तू आपल्या अभिषिक्ताचा त्याग केला. कोणाचा तरी त्याग होणं गरजेचं होतं, कोणावर तरी क्रोध उतरणं, कोप उतरणं गरजेचं होतं, कोणीतरी ते नाही का देवाचं कोकरू बनणं गरजेचं होतं. याच घराण्यातून येऊन सगळ्या मनुष्य जातीचा क्रोध, ती शिक्षा, ती दंड कोणावर तरी उतरणं गरजेचं होतं. बायबल सांगतं परमेश्वर पापी व्यक्तीवर प्रेम करतो, परंतु पापाचा द्वेष करतो, तिरस्कार करतो. बायबल सांगतं की त्याला पाप ठाऊक नव्हतं, पण तो पाप असा झाला. त्याने पाप केला असं नाही लिहत आहे, पाप असं होणं. प्रेज द लॉर्ड. आणि पाप करणं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. सो मी जे पाप केलं, समजा ओके, मी
काही एक पाप केलेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे काही मी असे 10 पाप केली आहेत. परमेश्वराने काय केलं, निष्पाप असा देवाचा कोकरा प्रभू येशू ख्रिस्त जो ह्या कराराद्वारे दाविदाचं जे परमेश्वराने करार केलाय त्याच्या मुखातून जो शब्द निघालाय त्याच्याद्वारे ओके ह्या यहुदा वंशातून त्याचा दाविदाचा पुत्र जो एक जन्माला आलाय त्याच्यासोबत करार केलाय आणि या करारामधून आता येशू ख्रिस्ताचा जन्म झालाय. येशू ख्रिस्त ज्याने कधीच पाप केलं नाही, ज्याला पाप ठाऊकच नाही, पाप काय आहे प्रभू येशू ख्रिस्ताला माहित नाही. प्रेज द लॉर्ड. आता मी जे पाप केलंय तर मी समजा चोरी केली, खून केला, व्यभिचार केला, अजून शिवीगाळी केली, अजून काही केला, असे माझे नाही का काही पाप आहे. तर ह्या एक एक पापाला नाही, जो पाप करण्याचा स्वभाव आहे, जे पाप आहे ते परमेश्वराने माझ्यातून काढलंय आणि मी पापी असताना त्या पापातून मला वेगळं केले आणि हे पाप काढून परमेश्वराने ठेवलंय ख्रिस्तावर. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वर पापीवर प्रेम करतो परंतु पापाचा त्याग करतो, तिरस्कार करतो. ही हेट ओके, ही हेट सिन. आणि आता हे पाप काढून ठेवण्यात आले ख्रिस्तावर. आता बायबल सांगतं की तो पापी त्याने पाप केलं नाही परंतु त्याला पाप असं ठरवण्यात आलं. येशू ख्रिस्ताला काय केलं, ही बिकेम सिन. प्रेज द लॉर्ड. जे मी करत आले आहे ना ते सगळं प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवण्यात आले. प्रभू येशू ख्रिस्ताने पाप केलं नाही तरी सुद्धा तो पापी ठरवण्यात आला. त्याने केलंय म्हणून त्याने शिक्षा नाही केली, शिक्षा नाही झाली. तुम्ही जे केलं, मी जे केलं ते सगळं संबंध त्या गोष्टी काढल्या. आता माझ्यामध्ये पाप नाही कारण कोणीतरी माझं पाप काढलंय आणि निर्दोष असा देवाचा कोकरा जो 100% मनुष्य आहे आणि परमेश्वराचा ना पुत्र आहे त्याच्यावर ठेवण्यात आलंय. माझं पाप त्याच्यावर गेल्यामुळे तो पापी झालाय. अँड गॉड हेट सिन. परमेश्वर पाप पाहू शकत नाही, तो पापाचा तिरस्कार करतो. आता येशू ख्रिस्त कोण झालाय, पाप करणारा व्यक्ती नाही, तो पाप झालाय. प्रेज द लॉर्ड. पाप झालाय. परमेश्वर पापाचा तिरस्कार करतो. तो इकडे वचन काय सांगतं माहिती, जे वधस्तंभावरील शेवटचे प्रभू येशू ख्रिस्त बोललेला 7 शब्द आहे त्याच्यामध्ये प्रभू येशू काय म्हणतो की हे देवा तू माझा त्याग का केला. ज्या पित्याला आयुष्यभर पिता पिता म्हणून नाही का मिरवायचं त्याला म्हणतो देवा माझा त्याग का केला. कारण आता हे पाप ओके, एक गोष्ट समजा ती पाप आहे ती प्रभूवर ठेवण्यात आली आणि तो पाप झालाय. प्रेज द लॉर्ड. ही बिकेम सिन. ही डिड नॉट सिन, ही बिकेम सिन. त्याने पाप केलं नाही, तो पाप बनला. ते पाप प्रभू पाहू शकला नाही आणि परमेश्वराने त्याचा आपल्या अभिषिक्ताचा त्याग केला. हे 38वे वचन सांगताना स्तोत्र संहिता 89:38. तरी पण तू आपल्या अभिषिक्ताचा त्याग केला, त्याचा अव्हेर केला, त्याच्यावर संतप्त झाला. कारण तो आता काय झालाय, तो अभिषिक्त होता पण माझं पाप त्याच्यावर गेलंय, तो पापी झाला आहे, तो पाप बनला आहे. पापाला शिक्षा जी करण्यात येते ती शिक्षा त्याच्यावर करण्यात आली. देवाचा क्रोध तिकडे त्या ख्रिस्तावर किंवा त्याच्या एकुलता एका पुत्रावर जो पाप बनलाय त्याच्यावर उतरला. तो क्रोध परमेश्वराचा ती शिक्षा झाल्यावर शांत झाला. ती किंमत भरण्यात आली आणि म्हणून जसं त्याने पाप केलं नाही पण तो पाप बनला, तसंच मी काहीच चांगलं केलं नाही परंतु मी पुत्र बनले आहे. मी काहीच चांगलं वागले नाही परंतु मी परमेश्वरामध्ये नीतिमान झाले आहे. म्हणून देवाचं वचन काय सांगतं, नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे तुम्ही आणि मी नीतिमान ठरविण्यात आलो आणि तो पाप ठरविण्यात आलाय. प्रेज द लॉर्ड. जर त्याने 100% पाप घेतलंय, तो पापी झालाय, सहन केलंय, त्याचा त्याग करण्यात आलाय, त्याने शिक्षा सहन केली आहे, तर तितक्याच पटीने त्याच कॉन्फिडन्सने त्याच 100 पटीने आपण बोलू शकतो 100% तुम्ही नीतिमान ठरविण्यात आले. म्हणून तुम्ही चांगले वागता म्हणून नीतिमान नाहीये, तुम्ही चांगली कृत्य केली म्हणून नीतिमान नाही. येशू ख्रिस्त पाप ठरवण्यात आला आणि तुम्ही नीतिमान ठरवण्यात आले. ठरवणारा तो आहे आणि जर तो ठरवतोय तर त्याला अडवणारा कोण आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला समजतंय का कराराद्वारे देवाने आपल्याला काय दिलंय. या खुनाचीही शिक्षा, खोटं बोलण्याचीही शिक्षा, व्यभिचार अशी एक एक नाही, तो स्वभाव, तो नेचर, द नेचर ऑफ सिन. बायबल सांगतं रक्तामध्ये पाप आहे. आदामाने फळ खाल्लं, पापासाठी दरवाजे उघडले, रक्तामध्ये पाप आलं. आता हे रक्तातून हा पाप काढण्यात आलाय, तो स्वभाव काढलाय आणि तो कोणावर ठेवण्यात आलाय, प्रभू येशू ख्रिस्तावर. इकडे वचन सांगतं परमेश्वर म्हणाला तुझी संतती, तुझ्या पोटचं वंश. जर तुम्ही पाहिलं ना, लोकांना वाटतं हे शल्मोनाबद्दल लिहिलंय. येस, फिजिकली जर शरीरात विचार केला तर परमेश्वर म्हणतो की नाही का तू नाही माझ्यासाठी दावीद मंदिर बांधणार तर माझ्यासाठी
तुझ्यासाठी कोण मंदिर बांधणार? तुझा पोटचा फळ, तुझं नाही का वंशज बांधणार. आणि शारीरिक मंदिर जे आहे ते शल्मोनाने, दाविदाचा आणि बथशेबाचा जो पहिला मुलगा शल्मोन त्यांनी बांधलं. प्रेज द लॉर्ड. परंतु परंतु देवाचं वचन काय सांगतं माहिती का? वचन मी तुम्हाला सांगते. आय थिंक रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय 3 आणि 4 वचन कोणीतरी वाचा. रोमकरास पत्र पहिला अध्याय 3 आणि 4. आमेन. प्रेज द लॉर्ड. इकडे काय लिहिलेले? तो देहदृष्ट्या, सो जे वचन सांगता ना की दाविदाचा पुत्र परमेश्वर तो देहदृष्ट्या दावीद वंशात जन्मला, शारीरिक दृष्टीने दावीद वंशात जन्मला, व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तो दावीद वंशामध्ये शरीराने जन्मलाय तर मरण पावला, परंतु मृतांचं पुनरुत्थान होतं त्या पराक्रमाने आणि पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने. सो देर इज अ स्पिरिट ऑफ होलीनेस. पवित्रतेचा एक आत्मा आहे, त्या दृष्टीने पराक्रमाने देवाचा पुत्र असा निश्चित ठरला. प्रेज लॉर्ड. ही गोष्ट सिद्ध करते की ज्या एकाविषयी बोलण्यात आलं होतं तो एक कोण आहे माहिती? तो एक प्रभू येशू ख्रिस्त आहे. शल्मोनाने मंदिर बांधलं, परंतु प्रभू येशू ख्रिस्त ते मंदिर बनला. प्रेज द लॉर्ड. ज्या मंदिराविषयी दावीद म्हणत होता, प्रेज द लॉर्ड, ते ऍक्च्युअल ते टेम्पल कोण बनला माहिती? प्रभू येशू ख्रिस्त. म्हणून प्रभू म्हणाला, हे मंदिर तुम्ही 3 दिवसात पाडा, मी ते पुन्हा उभं करीन. तो मृतांच्या पुनरुत्थानाद्वारे, पवित्रतेच्या आत्म्याद्वारे, द स्पिरिट ऑफ होलीनेस, पवित्रतेच्या आत्म्याच्या द्वारे देवाचा पुत्र असा ठरला. कारण त्या गोष्टींद्वारे बायबल सेज, रोमकरास 8:11 मध्ये वचन सांगतं की ज्या आत्म्याने प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून जिवंत केले, तोच पवित्र आत्मा तुमची आणि माझी मर्त्य शरीरेही येशू ख्रिस्ताच्या किंवा देवाच्या त्या समयामध्ये आपली निष्कलंक अशी परमेश्वरासमोर उभी करेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्याच आत्म्याद्वारे, प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही आणि मी काय करत आहोत माहितीये का? आपण विश्वासाने ह्या कराराचे सगळे लाभ घेत आहोत. आपण ना ह्या अभिवचनाचा आस्वाद घेत आहोत. आपण या आशीर्वादाचा भाग बनत आहोत. पण अडचण कुठे येते माहितीये? आपल्याला माहितच नाही करारामध्ये ब्लेसिंग्स काय आहे, कोणत्या नाही का गोष्टी देवाने दिल्यात, आणि आपल्याला वाटतं की आपल्याला आता नाही का खूप 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 मेहनत घ्यायची, आपल्याला हे करायचंय ते करायचंय. तुम्ही हे जाणून घ्या, भले तुम्ही चुकताय पण हे जाणून घ्या, हा पापाचा स्वभाव काढून टाकण्यात आलाय. जो एक अभिषिक्त तो त्यागण्यात आला, त्या अभिषिक्ताने या स्वभावाचा दंड भरला आहे. तो पाप ठरवण्यात आला, तुम्ही नीतिमान ठरवण्यात आले आहात. तुम्हाला नीतिमान देव म्हणतो, देव म्हणतोय तर तुम्ही नीतिमान आहात. मग भले तुम्हाला तुमच्यामध्ये अधार्मिकता, वाईट गोष्टी दिसतील, त्याकडे पाहायचं नाही. देवाचं वचन काय सांगतं तिकडे पाहायचं, आणि ती पूर्णता, त्या गोष्टी ज्या बायबल काय सांगतं, जे अदृश्य आहे ना ते अधिक स्थिर आहे. प्रेज द लॉर्ड. जे दिसत नाहीये ते जास्त खरं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही लूक याचा पहिला अध्याय 32 आणि 33 वचन पाहिलं तर ज्या वेळेस ना गाब्रिएल देवदूत मरियेकडे आला होता ना, तर तो मरियेला ज्या वेळेस अभिवचन देतो, मरियेला बोलतो की असं असं होईल, तर तिकडे पण ना काही अद्भुत गोष्टी लिहिलेल्या आहेत. मी तुमच्यासाठी ते वचन वाचते. लूक याचा पहिला अध्याय 32 आणि 33 वचन पहा. इकडे काय दिलं आहे? इकडे वंशावळ दिलेली आहे, आणि इकडे दिलाय तो ओबेदाचा, बोआजाचा, सल्मोनाचा, नहशोनाचा, तो अमिनादाबाचा, तो आदमिनाचा, अरण्याचा, तो हेजरोनाचा, पेरेसाचा, तो यहुदाचा, तो याकोबाचा, इसहाकाचा, अब्राहमाचा, तेरहाचा, नाहोराचा. इथून ना अब्राहमाशी कनेक्शन दाखवलंय. प्रेज द लॉर्ड. मग हे काय दाखवतं माहितीये की दाविदाच्या थ्रोनवर कसा येशू ख्रिस्ताचा अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेस ना हे बघा 32 वचन, लूक याचा पहिला अध्याय याचा 32 वचन, तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील, आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल. काय दिले? प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचं राजासन देईल. कोणी सांगितले ही न्यूज? गॅब्रिएल देवदूत. आणि हु इज ही? द हेड ऑफ द मेसेंजर. ओके, मेसेंजरची जी किंवा देवाचे नाही का हेड ऑफ द आर्मीज ऑफ मेसेंजर, परमेश्वराचं वृत्तांत कळवणारे किंवा परमेश्वरांचं जे परमेश्वराला जर कोणाशी काही बोलायचं तर त्यासाठी एक विशेष देवदूतांचा संघ आहे, ग्रुप आहे. त्यांचा प्रमुख जो आहे तो गॅब्रिएल आहे. तर तो स्वतः येऊन मरियेला काय म्हणतो
की तुला पुत्र होईल, तू गरोदर राहशील, त्याचं नाव येशू ठेव, तो थोर होईल, त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभू त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचं राजासन देईल. तो याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज्य करेल, त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. येस, प्रेज गॉड. हेच अभिवचन परमेश्वर दाविदाला म्हणतो या करारामध्ये की तुझं राज्य, तुझं राजासन, तुझं घराणं मी कायमचं स्थापिन. इकडे पुन्हा तीच भविष्यवाणी करण्यात येते. तो याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज्य करेल, त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. प्रेज द लॉर्ड. सो हा जो करार परमेश्वराने केला ना, हा फार महत्वाचा करार आहे, कारण याच्यामध्ये सगळ्यात पहिलं परमेश्वराने काही ब्लेसिंग्स दाविदाला दिलेत, की परमेश्वर दाविदाला म्हणतो आय विल मेक युअर नेम ग्रेट. तुला मी स्वतःचं नाही का जागा देईल, तुला स्वतःचं स्थिर करेल, तुला इस्रायलाला मी स्थान देईल, तुमचं राजासन टिकून राहील, लास्टिंग डायनॅस्टी, मी तुला सार्वकालिक राज्य देईल, इटर्नल किंगडम देईल. आणि परमेश्वर म्हणतो की ज्या वेळेस की तुझ्या पोटचं फळ, सो व्हॉट इज दिस, ज्यावेळेस तुझ्या पोटचं फळ म्हणतो येणाऱ्या ख्रिस्ताविषयी, मसीहाविषयी ही भविष्यवाणी आहे. तर जीसस द सन ऑफ डेव्हिड, येशू ख्रिस्ताला दाविदाचा पुत्र म्हटलंय ना. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस येशू ख्रिस्त आला यरुशलेम नगरात, लोक काय म्हणाले, होजाना होजाना, दाविदाच्या नावाने येणारा, ओके, परमेश्वराच्या नावाने येणारा, दाविदाच्या घराण्यामध्ये राहणारा, त्याचं नाव उंचावलं जाऊ दे. ओके, प्रेज द लॉर्ड. सो ह्याला काय म्हटलंय, येशू ख्रिस्ताला दाविदाचा पुत्र म्हटला आहे. याचा हेतू काय होता, ह्या सगळ्या गोष्टी करण्यामागे हेतू काय होता, की जरी एखादा राजा ह्या वंशावळीमध्ये पडला, जरी काही लोक नाही का परमेश्वरापासून परावृत्त झाले, तरी सुद्धा परमेश्वराचा ह्या राज्याविषयी, ह्या किंगडम विषयी, मनुष्य जातीविषयी जो हेतू आहे तो टिकवून राहावा आणि तो पूर्ण केला जावा. तुम्ही आणि मी त्याच्या नजरेत होतो दाविदाशी सुद्धा करार करताना. म्हणून दावीद काय म्हणतो की मी काय आणि माझं घराणं काय परमेश्वर तुझ्या समोर, तुझ्या सेवका संबंधाने ही गोष्ट तुझ्यासाठी क्षुल्लक आहे, छोटीशी आहे, आणि तू बऱ्याच पुढे येणाऱ्या दिवसांविषयी वृत्तांत कळवलाय. तू फक्त मला असं नाही बोलला तुझं नाव मोठं करेल, तुला जागा देईल, तुझं राजासन टिकवून ठेवेल, पण दाविदाने ओळखले की परमेश्वर काय बोलत आहे. म्हणून दावीद राजा त्याच्या स्तोत्र संहितेमध्ये म्हणतो, त्याने पाहिलं येणाऱ्या ख्रिस्ताचं राज्य पाहिलं, परमेश्वर काय करत आहे पाहिलं, आणि दावीद राजा म्हणतो की ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे, प्रेज द लॉर्ड, तो पुरुष धन्य, कारण त्याने पाहिलं परमेश्वर झाकत नाहीये, परमेश्वर क्षमा करतोय, क्षमा झालीये, तुमचे पाप तसेच ठेवले नाही, पाप काढलेत आणि त्या पापाचा हिशोब झाला आहे. ज्याला पाप माहित नाही तो पापी बनला, प्रेज द लॉर्ड, जेणेकरून तुम्ही नीतिमान बनावे. जर तो पापी बनलाय तर 100% तुम्ही नीतिमान बनले आहात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि दाविदाच्या पुत्राला परमेश्वराने जर आपण पाहिलं, जर देहदृष्ट्या शारीरिक जन्माद्वारे जर पाहिलं, तर परमेश्वराने स्वतःचा पुत्र म्हणून काय केलंय, दत्तक घेतलंय दाविदाच्या पुत्राला. त्या दत्तकपणाद्वारे या येशू, प्रभू येशू हा परमेश्वराचा पुत्र आहे. देहदृष्ट्या कोण आहे, दाविदाचा पुत्र आहे, दावीद वंशात जन्मलेला आहे, मरियेचा पुत्र आहे. एक दत्तकपणाचा आत्मा इथे काम करत आहे की परमेश्वराने त्याला मरणातून जिवंत केला आहे, द स्पिरिट ऑफ अडॉप्शन. आणि तीच ओळख, तीच आयडेंटिटी आपल्याला मिळाली आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणून हा करार जो आहे हा वेळ, काळ, जागा, घराणं, राज्य, एखादा देश, एखादी लोक, एखादी भाषा बोलणारा समूह यांच्या पुरता सीमित नव्हता, मर्यादित नव्हता. हा लाईक ॲडमिक, ओके, आदमा किंवा जे देवाच्या प्रतिरूपात आहे, जे देवासारखे आहेत, इन द इमेज अँड द लाइकनेस ऑफ गॉड, जे परमेश्वरासारखे दिसतात, त्या सगळ्यांसोबत हा करार केलेला आहे. आणि हे दाविदाला समजलं होतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ह्या कराराचं चिन्ह काय होतं, मंदिर, टेम्पल. कारण सुरुवात कुठून झाली, दावीद म्हणतो माझ्या परमेश्वरासाठी मंदिरच नाही, मी गंधसरूच्या महालामध्ये राहते, आणि परमेश्वर म्हणतो तू मंदिर बांधणार नाही, तू खूप रक्तपात केलाय तुझ्या पूर्ण राज्यामध्ये एवढ्या वर्षांमध्ये, तुझा पुत्र मंदिर बांधणार. शल्मोन मंदिर बांधतो. त्या मंदिराकडे पाहून जो दाविदाचा जो पुत्र, जो येशू आहे, तो म्हणतो त्या मंदिराचा चिऱ्यावर चिरा राहणार नाही, असे दिवस येत आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर प्रभू येशू म्हणतो की ह्या मंदिराचा नाश करा, मी 3 दिवसात पुन्हा उभारेन. सो टेम्पल वॉज द साइन. आणि आज तुम्ही आणि मी कोण आहे, पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. सो हा जो करार आहे ना, मंदिरापासून सुरू होतो तुम्हाला मंदिर बनवेपर्यंत. सो तुम्ही आणि मी त्या ख्रिस्ताचे, त्या परमेश्वराचे मंदिर आहोत. परमेश्वर म्हणून परमेश्वर काय म्हणाला, मी कधी कंप्लेंट नाही केली माझ्यासाठी असं मंदिर बांधा, तसं मंदिर बांधा. देवाला हाताने बनवलेल्या मंदिरात राहायला आवडत नाही, त्याला आपल्या हृदयामध्ये वस्ती करून राहायला आवडतं.
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो 2 शमूएल 7:19 किंवा 1 इतिहास याचा 17वा अध्यायमध्ये हे जे अभिवचन दिले, हा जो करार दाविदासोबत केला, दिस इज युनिव्हर्सल कॉव्हनंट, युनिव्हर्सल प्रॉमिस. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. 2 शमूएल 23:5 मध्ये पण लिहिले की हा एक करार आहे. आपण उद्या पाहूया. ओके, प्रेज द लॉर्ड. आपण सगळेजण प्रार्थना करूया. ह्या कराराचा सगळ्यात महत्वाचा भाग तुम्ही आहात. दाविदाला तर परमेश्वर बोलला, तू राजा आहे, तुझं नाव मोठं करेन, तुला स्थिर करेल, मग तू काही वर्षांनी मरशील, आपल्या पूर्वजांकडे जाऊन निघशील, ठीक आहे, तुझ्यानंतर तुझ्या संततीलाही मी सांभाळेल, तुझ्या मुलालाही राज्य देईल. पण परमेश्वर म्हणतो, तुझं राजासन, तुझं राज्य, तुझं घराणं कायमचं स्थापित. हालेलुया. एक मेंढपाळ जर राजा बनतो, तर तुम्ही आणि मी त्या राजघराण्याचा भाग नाही बनू शकत. तुम्ही आणि मी परमेश्वराचे पुत्र नाही बनू शकत का? युअर कॉलिंग इज सनशिप. प्रेज द लॉर्ड. भले तुम्ही सुवार्तिक असाल, हिलिंग इव्हॅन्जलिस्ट असाल, अपोस्टल असाल, प्रेषित असाल, आराधक असाल, किंवा तुम्ही टीचर असाल, पाळक असाल, कोणीही असाल, पण तुमचं नाही का खरी ओळख काय? यू आर द सन्स ऑफ गॉड. हालेलुया. तुम्ही देवाचे पुत्र आहात, तुम्ही राज्याचे पुत्र आहात. ही सृष्टी का करण्यात आहे माहिती? देवाच्या पुत्रांच्या प्रगटीकरणासाठी. प्रेज द लॉर्ड. सृष्टी पुत्राची वाट पाहते. प्रेज द लॉर्ड. भलेही तो पुत्र सुवार्तिक असेल किंवा प्रेषित असेल, परंतु तो पुत्र जर त्याला पुत्र तो आहे हे माहित नसल्याने तो केवळ सुवार्तिक, पास्टर, अपॉस्टल किंवा आराधक किंवा एक साधा संडे स्कूलला जाणारा मुलगा किंवा एक ले मेंबर म्हणून जर चालत असेल, प्रेज द लॉर्ड, आणि पुत्राच्या आयडेंटिटी मध्ये चालत नसेल, तर ही सृष्टी डोळे लावून पाहिली बसते. प्रेज द लॉर्ड. सृष्टीला शांत करण्याचा, पुन्हा गोष्टी रिप्लेस करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. ज्यावेळेस जकोनियाला श्राप दिला होता, परमेश्वर म्हणाला, आगे पृथ्वी हे लिहून ठेव, हा मनुष्य निर्वंश राहणार, ह्याचा नाही का, याच्या घराण्यामध्ये कोणी राजा म्हणून यश पावणार नाही. परमेश्वर पृथ्वीला म्हणाला, आज पृथ्वीला अधिकार तुम्ही देऊ शकता, कारण बायबल सांगतं की पृथ्वी सृष्टी ही नश्वरतेच्या स्वाधीन करण्यात आली. तिने काही केलं म्हणून नाही, तर ती स्वाधीन करणाऱ्यामुळे. म्हणून संबंध सृष्टी कणत आहे परमेश्वराच्या पुत्रांच्या प्रकटीकरणासाठी. दिस इज युअर टाइम. ओके, दिस इज द टाइम ऑफ रेव्हलेशन ऑफ द सन्स ऑफ गॉड. सो तुम्ही पुत्र आहात. कशामुळे? कारण तुमचं पाप काढून त्याला पापी ठरवण्यात आलं, आणि तो जो नीतिमान आहे त्याच्या धार्मिकतेचा जगा. ख्रिस्त तुमची धार्मिकता झालाय. सो ख्रिस्त ती धार्मिकता, ते वस्त्र तुमच्यावर चढवण्यात आले, म्हणून तुम्ही नीतिमान झाले, म्हणून तुम्ही देवाचे पुत्र झाले. आपण काल पाहिलं ना की काय केलं? ख्रिस्ताने किंमत भरली, त्याने ते अधिकार, तो हक्क मिळवला. तुम्हाला देवाचे पुत्र आहात हे हक्क मिळवला. त्याच्यानंतर पुत्र आहात, तर तो पुत्रत्वाचा आत्मा तुमच्यामध्ये, जेणेकरून तुम्ही परमेश्वराला अब्बा, बापा, देवपिता अशी हाक मारता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो यू आर द सन्स ऑफ गॉड. दिस इज युअर ट्रू आयडेंटिटी. कोणी कधी फसवू नये तुम्हाला. आणि हा करार परमेश्वराने केल्याने एकदा त्याच्या मुखातून जे निघालं ते निघालं. स्तोत्रसंहिता 89, 34-35 वचन. परमेश्वर हा करार बदलणार नाही, मोडणार नाही. परमेश्वर म्हणाला, ते लोक जरी चुकले तरी सुद्धा मी हा करार टिकवून ठेवणार. सो यू आर द सन्स ऑफ गॉड. आणि जर तुम्ही परमेश्वराचे पुत्र आहात, सर्व काही तुमचं आहे. 1 Corinthians 3:21. ओके, सर्व काही तुमचं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड.